धन्यवाद जाधव साहेब. या ठिकाणी येऊन आपण फार सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. सर्वांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आदरणीय साहेबांना या ठिकाणी विनंती करतो. बाकी कोण नको. आदरणीय साहेबांना विनंती करतो या प्रसंगी त्यांनी संबोधित करायचे लोकांना. साहेबांच्या नंतर प्रवेश सोहळा होईल सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्याचा. कृपयाची आपण नोंद घ्या. आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख भाऊसाहेब नाटकर, घनसावंगी घेऊन मुद्दाम इथं आलेले शुभेच्छा देण्यासाठी श्री जयमंगल जाधव, तालुका मार्केट कमिटीचे सभापती जगन्नाथ काळे, डॉक्टर आसाराम मराठे, गेवराई नगरीचे माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल, बळीराजाचे प्रमुख अरुण चाळक, बंगाली पिंपळा गावचे सरपंच तुकाराम तळतकर, कारखान्याचे संचालक संदीपान दादखेड, किनगावचे सरपंच श्री पप्पू चाळक, सिद्धेश्वर काळे, गोळेगावचे सरपंच, तलवाड्याचे माजी सरपंच विष्णू हत्ते, बंगाली पिंपळ्याचे सरपंच बागपिंपळगावचे सरपंच रामेश्वर जगताप, व्यासपीठावर इथं उपस्थित असलेले बापू गाडेकर, बाबासाहेब माऊली, तलवाड्याचे माजी उपसरपंच अक्रम सौदागर, व्यासपीठावर उपस्थित असलेले गणेश शेळके, तीर्थराज गवारे इथं कसं काय तीर्था इथं इकडे इतक्या लांब कसं काय तीर्था. तीर्थराज गवारे सरपंच निरगावचे सरपंच झाकणे, किरण वावरे, जगदीश मडके, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व ज्यांचे नावं आता घ्यायचे राहिले असतील असे सर्व सन्माननीय अतिथीगण, या गावचे सरपंच आणि त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी ज्यांचा प्रवेश होणार आहे. यादी लांबलचक काही 43 जण आहे. या सगळ्यांचे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्वतः त्यांचं स्वागत करणार आहे. राहरी गावातील इथं उपस्थित असणारे सर्व वडीलधारी जे श्रेष्ठ युवक मित्र आणि बंधूंनो, मी माझ्या अगोदर अनेक जण बोलले, देवीदास बोलले, भाऊसाहेब त्यानंतर जयमंगलही बोलले. प्रास्ताविक करत असताना मी ऐकत होतो. आता नव्यानं आपल्या राज्यात नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ही गोष्ट खरी. एक सरपंच आणि त्यांचे सहकारी 15 दिवसापूर्वी आले होते, परंतु त्यावेळेस वेळ देऊ शकलो नाही. आणि आज इकडे येताना सुद्धा नगरपंचायतीचं नगरपालिकेच्या निवडणुकीचं काम इतकं होतं, परंतु मी आज ठरवलं की ग्रामीण भागात जायचं. आज आपण आता शेवटचा दिवस नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या, म्हणून शहरात लक्ष देणं थोडं गरजेचं आहे. निवडणूक चालू आहे. शहर म्हणजे कसं आहे, काम करणारं तिथं ग्रामीण भागातली जी काय रचना आहे ती वेगळी. आणि अशा परिस्थितीमध्ये या शहरात नगरपालिकेची निवडणूक लढण्याकरता थोडा अवधी मिळावा म्हणून
मी एक निर्णय घेतला की आता उद्यापासून आपण तिथं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की सगळं सोडून दिलं, परंतु तिथं लक्ष केंद्रित करणं जरा गरजेचं आहे. रायरी येथील या ग्रामपंचायतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. मी मगा सांगितल्याप्रमाणे तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. एक औपचारिकतेचा भाग आहे, नंतर त्यांचं रितसर स्वागत करूया. प्रास्ताविक मध्ये सांगितलं की या भागातल्या अडचणी काय, गोदावरी नदीचा प्रकोप झाल्यानंतर काय होतं ते सांगितलं. येताना सांगितलं की पाणी अगदी वरच्या याच्यापर्यंत आलो, पण पाणी यायच्या अगोदर मी सगळ्यांना रात्री सावध केलं होतं, फोन करून सगळ्यांना बोललो होतो. मी शक्यतो तिथं स्वतः गेलो आणि जिथं शक्य नाही झालं तिथं फोनवरून बोलत होतो. कारण अचानक पाणी इतक्या गतीनं वाढत होतं की आम्हाला सांगण्यात जे आलं होतं की 2 लाखाच्या वर जाणार नाही. एक वरच्या भागाला कुठंतरी मला नेमकं सांगता यायचं नाही, उत्तर महाराष्ट्रात, की तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला अचानक. ढगफुटी म्हणतो त्याला आपण, क्लाउड बस. आणि 1 तास असा गेला जायकवाडीमध्ये की येणारं पाणी 3,75,000 पेक्षा अधिक न पाणी येत होत. मला तोपर्यंत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता बोलत होते 15,000 वाढलं, 20,000 वाढलं. आम्ही त्या तयारीनं होतो रामपुरीला. पण अचानक 1 तासाभरानं मला या मराठवाड्याचे प्रमुख म्हणून जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत त्यांचा फोन आला, कुठंतरी क्लाउड बस झालंय आणि येणारं पाणी 3,75,000 पेक्षा अधिक गतीने येते आणि आम्हाला आता 3.25 लाखापेक्षा अधिकचं पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही रामपुरी सोडली आणि लोकांना सांगत सुटलो, पण लोकांना वाटायचं काही होणार नाही. बघता बघता इतकी भयंकर परिस्थिती झाली. गनिमत वाळूचा उत्खनन इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं, ते पाणी कसापसा अनेकांचे पिकं खरडून गेले. आणि आज परिस्थिती अशी आहे की या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 95% लोकांचे शेतकऱ्याच्या संसाराची राख रांगोळी झाली. शंका व्यक्त केली काही लोकांनी प्रस्तावित करत असताना, काही बोलत असताना. देवदास बोलले, अनेक जण बोलले की आता 1 हेक्टरचं मिळालंय, तेही कमी मिळालंय. आज दुपारी पुनर्वसन मंत्र्यांना मी बोलत होतो. आज दुपारी त्यांना बोल, त्यांचाही OSD आपला PS फडकेच आहे, त्यांना बोललो, मंत्र्यांना बोललो. आणि त्यातनं जो GR निघायचा राहिलेला आहे, आपल्याला जे 17,000 प्रमाणे पैसे यायला लागलेले, जे 27,000 रुपये प्रमाणे जे काही यायचे आणि 2 हेक्टरचं 3, मला वाटतं 2चं 3 झालेलं आहे ना ते काय. आज दुपारी बोललोय, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी हे सांगितलंय की तो GR तातडीनं निघाला पाहिजे. कशात अडकलाय म्हणून त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की या पुढच्या आठवड्यात या संदर्भातला निर्णय घेऊन मी कॅबिनेटच्या समोर जातोय. आता कॅबिनेटच्या समोर जाण्याचं काय, स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं लोकांच्या समोर, तुम्हाला निर्णय तातडीनं करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना आता रबीसाठी काल परवा ऐकलं, रात्री बेरात्री दिवस मावळल्यानंतर एक केंद्राचं पथक येतंय, बॅटरी मध्ये पाहायला लागलेलं आहे. त्याला काय दिसणार आहे नेमकं ते मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना बोलतो, काय नेमकं काय पाहायचंय आपल्याला. आणि आजही मी दुपारी एका लग्नाला इचलकरंजीच्या, बीडच्या एका लग्नाला इचलकरंजीला गेलो होता. की त्याला सांगितलं एखाद्या दिवस इकडे यायला उशीर झाला तरी चालत, येताना फलटण मार्गे बारामतीला जा आणि परत एकदा दादांना हा विषय आठवण कर. हे पैसे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं येणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय रबीचा हंगाम सुरू करता यायचा, रानं नीट करणं, या शेतकऱ्यांमध्ये एक नवी उमेद जर काही तयार करायची असेल तर या शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय राहिलेला नाही. राज्य बँकेला 100 कोटी रुपये वितरण करण्यासाठी आज नाबार्डनं पैसे दिले आणि मुंबईचं आपलं MSC बँकेनं त्याला अटी टाकल्या की 100 कोटी रुपयाचं तुम्ही आमच्याकडे कोलॅटरल गॅरंटी द्या. आता बीड जिल्हा मध्यवर्ती बँक 100 कोटीचं काय देणार,
आणि म्हणून त्याही संदर्भात निर्णय होणं गरजेचं आहे. आणि या 100 कोटीचं किमान रबीला काही प्रमाणात ठरवून हेक्टरी काहीतरी एक रक्कम ठरवून शेतकऱ्याला मदत करण्याच्या संदर्भातलं धोरण तातडीनं सरकारनं स्वीकारलं पाहिजे. या संदर्भातलं मी आज विजयला सूचना करून त्याला व्हॉट्सअपवर आपलं टेक्स्ट करून त्याला एक पत्र पाठवलंय आणि ते पत्र मी म्हणलं फलटण मार्गे भेट आणि पंचायत परिस्थितीत दादांच्या कानावर ही गोष्ट घाल. या संदर्भातला निर्णय होणं हे अतिशय गरजेचं आहे. अनेक गोष्टी झाल्या या दरम्यान. डीपी वाहून गेली, लाईन वाहून गेली, विहिरीवरनं पाणी गेलं. विहिरी आता विहिरी उडकायच्या म्हणलं तर अडचणीचं झालेलं आहे. काही जणांच्या विहिरी बुजल्या, काही जणांच्या विहिरी तुटल्या, आपलं विहिरी पडल्या, केलेलं बांधकाम पडलं. काही जणांच्या विहिरीमध्ये इतका गाळ झालेला आहे की आता त्याची विहीर म्हणून वापर करायचा असेल तर त्याला नव्यानं त्या विहिरीचं पुनर्जीवन करण्यासाठी MREGS मधनं मदत करणं गरजेचं आहे. हे निर्णय राज्य सरकारनं घ्यावा लागणार. सरपंचांना हातबल होऊन सांगितलं की माझे काम आता सध्या होत नाहीयेत, मी सरपंच राहूच कसं. अनेक लोक पाहिले तुम्ही, काम नाही झालं तरी टिकून आहेत मला. आणि आम्हाला मी विचारलं लोकांना की हे कस काय परत निवडून आला. कुणाचंच वाईट करत नाही, चांगलं नका का करा ना, पण कुणाचंच वाईट करत सापडतो नका का सापडायला म्हणजे, पण आमच्या नाही तो कुणाच्याच ह्याच्यावर सही करत नाही. लोकप्रतिनिधी सहिष्णू असतात. लोकप्रतिनिधी कसा पाहिजे, त्याला सामान्य लोकांची काळजी असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि जर काय त्याला सामान्य लोकांची काळजी नसली तर तो लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही. अलीकडच्या काळात ग्रामपंचायतीला एक अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. विहिरी आपल्या गेवराई तालुक्यात 8200 मंजूर झाले. गायगोठे साधारण 4500 गायगोठे झाले. घरकुल परवाच्या दिवशी मी PD बरोबर बसलो होतो. प्रोजेक्ट डायरेक्टर आपल्या जिल्ह्याच्या प्रमुख संगीता पाटील मॅडम त्यांच्याशी मी बसलो होतो. डेप्युटी CO ना बोलवलं होतं. BDO ना बीडच्या रेस्ट हाऊसवर एक बैठक घेतली होती आणि SDO ना सुद्धा बोलवलं होतं. डेप्युटी कलेक्टर मला त्यांनी सांगितलं माझ्या काय अडचणी होत्या. रेड ब्ल्यू जे काय आहेत आता सरपंच समजू शकते. रेड ब्ल्यू मधले घरकुल आहे, फ्रीज आणि फ्रीज मधले घरकुल आहे, मैताच्या अडचणीचे कुठून माणसं आले रे मला काही कळलं तुमचं. कुठे येतं गाव कुणीकडे आले रे. त्या नादानं आलेत का काही. बर 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 तसं असू शकेल मला नाही सांग. या अडचणी इतक्या घरकुलाच्या साधारण 3-3.5 हजार घरकुलं पहिल्या हप्त्यातले राहिले होते. आणि म्हणून आपण निर्णय केला तालुक्यात की याचे अधिकार सगळ्या BDOला दिले आणि या BDOची PDची आणि डेप्युटी COची एक कमिटी केली. आणि अशा पद्धतीनं तक्रार येणारे जे काही लोक आहेत त्याला 1 आठवड्याच्या आत आपण निर्णय केला. 3100 होते, आता साधारण 600-650 लोक राहिलेले. कुणाकडे आधार कार्ड नाही, काही नाही. हे साधारण उद्याच्या सोमवारी एक शेवटचा सोमवार तिथं बसून काढावा आपण. सोमवारपासून फॉर्म भरायचे मला वाटतं सुरू होणार आहे. सकाळी 1-2 तास आहे. पहिल्या हप्त्याच्या संदर्भातले सगळे निर्णय 100% जोपर्यंत तो माणूस गैरहजरच आहे हे वगळता सगळे निर्णय आपण सोमवारी करतोय. आणि या घरकुलाची सगळा निधी पहिल्या हप्त्यातला सोमवारी कोणत्याही परिस्थितीत आपण तो वितरित करतोय. हे पहिल्यांदा मुंबईला जायचं. डायरेक्टर दिघे म्हणून होते, त्यांच्याकडे जायचंय नवी मुंबईला. आता तिथं जाण्याची गरज नाही. तालुका पंचायत समितीच्या BDOच्या ह्याच्यात उपस्थितीमध्ये समिती निर्माण करून तयार करून आपण त्याचे निर्णय घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रो, या बीड जिल्ह्यात एकूण जे काही घरकुलं मंजूर झालेले साधारणपणे 50,000 लोकांना हे पहिल्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. आपलं 50,000 लोकांचे मंजूर झाले आणि साधारणपणे 43,000 लोकांना पहिल्या हप्त्याचं वितरण झालेलं. त्यापैकी आपला गेवराई तालुका बऱ्यापैकी मागे राहिलेला होता. हे आता पुढे चाललं. मी म्हणलं तुम्हाला सरपंचाला ग्रामपंचायतला एक महत्व आलेलं. शेतकऱ्याला कधी मला माहित नाही इथंचा कोण आहे तो मला माहित नाही, पण एक माईचा पूत इथं उभा राहा आणि त्यांनी सांगावं
की मी माझ्या खिशातले भाडकडनं 5 लाख रुपये काढतो, विहीर उभा करतो, असं कुणी आहे का? नाही का? त्याचं कारण 5 लाख रुपये एकदम विहिरीत खर्च करण्याच्या ऐवजी त्याला लेकीबाळीचे लग्न आहे, मायबापाचं दुःख नाही, पुरीचे लग्न आहे, शिक्षण आहे, कोण खर्च करणार? ही योजना जर काही बंद पडली तर शेतकरी 5 लाखाची विहीर उभा करणं हे कधीच शक्य नाही होत. हो, माझा दावा नाहीये की 100% विहिरी आपल्याकडच्या झाल्या, पण हे मी अतिशय समाधानानं सांगल, अभिमानानं सांगल, काही लोकांच्या ज्या काही जुन्या विहिरी होत्या, जुन्या झालेल्या, त्याचं खोदकाम केलं काही लोकांनी बांधकाम केलं, काही लोकांनी मोटर पाईपलाईन आणल्या, परंतु ते पैसे जे काय आहेत या शेतीच्या कामालाच वापरले आणि त्याच्यामुळे किमान शेतकऱ्यांचा अशा या अडचणीच्या काळात, अशा या महापूर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या संसाराची जिथं राख रांगोळी झाली, अशा वेळेस हा पैसा त्याला कामाला येतोय, त्याला निदान उभा राहता येईल, त्याचा परत एकदा विस्कटलेला संसार हा उभा करण्यासाठी हा पैसा कामाला येईल. आणि म्हणून मी काल सरपंच आणि त्यांचे सहकारी ज्या वेळेस आले, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की भले तुमच्या गावातलं व्यक्तिगत कामात, आपल्या सार्वजनिक कामात मी निश्चितरित्या तुम्हाला विश्वासात घेईल, काही शंका असण्याचं काही कारण नाही, पण एक जे धोरण आहे आपलं, ते धोरण तोडू नका. ते धोरण आपलं पक्क आहे की कुणाचं अडवायचं नाही, कुणाचं मोडायचं. कुणी का असं ना, ते विरोधक असला तरी चालेल, त्याचं घरकुल अडवायचं नाही, त्याची विहीर अडवायची नाही, त्याचा गायगोटा अडवायचा नाही. हे धोरण आपलं ठरलेले. माफ करा मित्रो, इथं भाषण करणाऱ्यापैकी, मी इथं ऐकणाऱ्यापैकी यदा कदाचित मला फक्त मी करत असलेल्या कामाचं पाहायचंय, मूल्यमापन करत असताना आपण पाहायचंय की कुणी आहे का इथं की ज्याचं विहिरीचं, घरकुलाचं अथवा गायगोट्याचं काम हे माझ्या वतीनं अडवलं गेलेलं आहे. मला परत एकदा चेक करता येईल, मला पाहता येईल आणि मला माझ्या कामात सुधारणा करता येईल. म्हणून कुणी जर असलं तर उठून उभं राहून सांगा की माझ्यामुळं अडलेलं असं कुणी आहे का? तुम्ही येत बळीरामजी हातवर केलं म्हणून असं केलं म्हणून म्हणलं, असं केलं म्हणून घनश्याम तुम्ही कुणी असलं मला सांगा. हे कारण फक्त एक आहे तुम्हाला विचारण्याचं, आमच्या काम करण्याच्या पद्धतीवर आम्हाला सुधारणा करता येईल. आपल्याला असं करता यायचं नाही, आपल्याला आपण करतही नाही. अहो, कुणाचं घरकुल, कुणाचं काय, आता म्हणजे गोरगरिबाला आता ही जी काही संधी यायला लागलेली, अनेक लोक अतिशय उत्तमपणे घरं बांधताना खेडेगावात मला ते घरं पाहायला घेऊन चाललेले दौऱ्याला गेल्यानंतर. काही लोकांनी अतिशय चांगलं केलं. आता त्यातले 10, 15, 20% त्यांनी पैसे इतर कामाला लावले असतील, माझं धुमत नाही, पण त्याच्यामुळं 70-75% लोकांनी जे काही चांगलं काम केलेलं त्या लोकांचं कौतुक न करता त्या 20-25% जर काय आपण लक्ष केंद्रित करायचं ठरवलं तर ते अतिशय चुकीचं होईल, अन्यायकारक होईल. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी सरपंचाचा सन्मान करत असताना आलेल्या सरपंचाचा इथं साधारण 12-15 लोक आलेले मी पाहिलं. आता पाहत होतो थेट बंगाली पिंपळेवरून तुकाराम आलेली, पाक पिंपळगावून आलेले रामभाऊ आणि लांब लांबून लोक आलेले तिथं. या सगळ्यांना माझं सांगणं आहे की हे जे काही काम आहे तुम्हाला काम करण्याचे दिवस आहे. आता इथं नारळ फोडत असताना त्यांनी MREGS मधनं जे काही रस्ते, मी एक कोणता तरी रस्ता पाहिला जिथं जगननी नारळ फोडला, आता लांबपर्यंत मी पाहत होतो, सगळी राड झालेली, सगळं पाणी रस्त्यावर आलेलं, हे लांबपर्यंत मी पाहत होतो. आणि त्या ठिकाणी जेव्हा सिमेंट रस्ता होतो, पाऊस पडतो, त्यावेळेस लोकांना त्या रस्त्याचं महत्व कळतं की भले तिथं नाल्या नाहीये, अंडरग्राऊंड काही करण्यासारखं असलं पाईप टाकून, पण रस्त्यावर पाणी येता कामा नये. आणि जितकं चांगलं काम सरपंच तुम्ही करता ते काम पाहिल्यानंतर मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगतो तुमच्या गावाला काही कमी पडणार नाही. पण काम चांगले काम जिथं होते, स्वच्छता होती, प्यायचं पाणी तुम्ही देताय, त्या कामाची नोंद होती. या गावात पहा रस्त्यावर पाणी दिसत नाही, नालीचं पाणी रस्त्यावर आलेलं नाही.
प्यायचं पाणी आहे, स्वच्छता आहे गावात, हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर काम करायला ऊर्जा येते की जाता जाता आपण ठरवतो की या गावाला अमुक एक काम करून द्यायचं. तुम्ही सांगितलेलं आता बोलत असताना तुम्ही म्हणले की स्मशानभूमी इथं करण्याचं, कारण बाबळी बिबळी बाजूला काढून तिथं सरेंडर रचावं लागतं. अशी जी काय ह्या ज्या काय अडचणी आहेत स्मशानभूमीच्या संदर्भात कोणत्याही परिस्थितीत आता निवडणूक आहेत 2 महिने, 2-2.5 महिने निवडणूक आहे. जिल्हा याच्यानंतर हे संपलं की 15 दिवसात जिल्हा परिषद लागली. जिल्हा परिषद संपली की कालच आमचं 2 तारखेला आमच्या पोराचं ठरलेलं होतं ते मला पुढं करावं लागलं. का नाही तर काय 2 तारखेला लग्न ठरलेलं होतं, आता ते पुढं ढकलावं लागतं. म्हणजे ती जिल्हा परिषद संपली की ती एक आहे. पण एक खात्रीला सांगतो की मार्चच्या अगोदर, मला फक्त नंतर आठवण करून द्या, मार्चच्या अगोदर तातडीनं स्मशानभूमीला निधी देऊन तुमचं मार्चच्या अगोदर स्मशानभूमी, या ज्या काही अडचणीचे काम आहे थांबले नाही, हे 100% थांबणार नाही. तुम्हाला सांग, शाळा खोल्या यंदा उच्चांकी शाळा खोल्या मिळाल्या गेल्या. 30-35 इतर ठिकाणी मी कुठं एक सन्माननीय आमदार महोदयाचा फोटो पाहिला होता की साधारण 3,60,00,000 रुपये शाळा खोल्या मिळाल्या. आमच्या बीड ऑफिसनं सांगितलं साहेब आपल्याला टाकायचं का, त्याला दमदर वेळेवणी कुठं बी फोटो टाकत जाऊ नको. 74 शाळा खोल्या मिळाल्या 10 लाखाप्रमाणे, ते होतं 7,40,00,000. काय टाकतो म्हणलं आपण, नवीन उगाच नसलेलं तुझं विजयाला म्हणलं तू नवीन आमदार झालेला गर्दामानी काही फोटो टाकायचे असतात, काही फोटो टाळायचे असतात. डफडं वाजवण्यात काही मतलब राहत नाही. अंगणवाड्या उच्चांकी मिळाल्या. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पिंपळनेर सारखं मुलींची शाळाच नाही त्या ठिकाणी एकदम आपण 7 शाळा खोल्या देऊन एक नवीन शाळा आपण तिथं बांधतोय. वॉल कंपाऊंड सहित, शौचालय सहित पिंपळनेरची नवीन शाळा बांधतोय आपण. राक्षस भवनची नवीन शाळा बांधतोय आपण. कोळगावला नवीन शाळा बांधतोय आपण. दिमागवाडीला नवीन शाळा आपण बांधतोय. 3-3, 4-4 खोल्या नवीन शाळा, म्हणजे 3-3, 4-4 खोल्याची शाळा. एक शाळा खोली हा भाग वेगळा आहे. दगडगाव सारखं गाव नवीन शाळा खोल्या, नवीन शाळा बांधतोय 300. साधारण 74 ठिकाणी आपण करतो. अंगणवाड्या उच्चांकी अंगणवाड्या, काही काही ठिकाणी दौरा केला. गावातले सिमेंट रस्ते, साधारण कोलेर सारखं गाव 1 कोटी रुपये दिले आणि गावातलं थेट शाळा, त्या गावातला रस्ता तिथं एकदम, मला मागणीच तिथं त्या गावातली होती निवडणुकीच्या निमित्तानं, मातंग समाजाचं आमचं समाज मंदिर करून द्या, त्यानंतर स्मशानभूमी करून द्या, रस्ता करून द्या. तिन्ही कामं साधारण विधानसभेला आता 10-11 महिने, 11वा महिना आहे हा विजय आमदार होऊन, त्या गावातले तिन्ही कामं मंजूर करून टेंडरला गेलेले आणि कोणत्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्यात हे कामं सुरू करणार आहे. या गेवराई तालुक्यातल्या साधारण 67 गावांमध्ये जे विधानसभेला आश्वासनं दिले, त्या 67 गावांमध्ये हे पुढच्या 15 दिवसाच्या आत 100% ते काम, आश्वासन दिलेले 100% कामं पूर्ण करतात. 67 गावात आज दुपारी मला गडबड होती तरी मी पुढे निघून आलो. ते कार्यकारी अभियंत्याला मी शेवटी सनराईज हॉटेलमध्ये बसलो, मला गडबड होती, मी पुढे आलो. त्यांनी मला फोन केला, मी म्हणलं मी थांबतो सनराईज हॉटेलला या, तिथं बसलो. गेवराई तालुक्यातल्या ज्या 119 गाव आहेत त्या 19 गावांना साधारण 14 ते 15 गावांना आपण 3 फेजचे ट्रान्सफॉर्मर 100चे ट्रान्सफॉर्मर कबूल केलं होतं निवडणुकीच्या निमित्तानं. आणि साधारणपणे 102 का 103 गावांना त्याच्यातले बहुतांशी तांडे आहेत सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर. आज याचे काम आपण सुरू केले. मी साधारणपणे पुढच्या आठवड्यातला एक प्रातिनिधिक स्वरूपात एक कामाचं उद्घाटन करतोय आणि साधारणपणे त्यांना सांगितलेले 1.5 महिन्याच्या आत हे 119 ट्रान्सफॉर्मर ज्या लोकांना विधानसभेला आपण शब्द दिलेला आहे ते पूर्ण 119 ट्रान्सफॉर्मर आपण उभा करतो. हे कामाला गती मिळाली. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे आता काम परवा त्यांना सुद्धा 2,10,00,000 रुपये हे नवे दिलेले आणि गेल्या आठवड्यात साधारण 1.5 कोटी रुपये दिले होते. साधारण आपल्या गेवराई शहर विधानसभा मतदारसंघातल्या 44 गावांना सभा मंडप हे 4,10,00,000 एका 4,40,00,000 रुपयाचे असे 44 ठिकाणचे सभा मंडपाचे काम सुरू झाले. त्या कामाला गती ग्रामीण भागात हे काम होताना दिसणं गरजेचं.
काही ठिकाणी आता सोसायटीचा अलॉटमेंट आहे, कुठे टेंडर आहे, ही आचारसंहिता लागली, ती झाली, तिकडची ही झाली, भलतो डोसक्याला ताप व्हायला लागला. एकदम निवडणुका लागायला लागलेल्या, ही जिल्हा परिषद आहे, परत अजून ती निवडणूक आहे, आणि म्हणून वेळ होतोय. पण बीड ऑफिसला 4 जण बसून या कामाला तातडीनं गती कशी देता येईल हे आपण पाहतो. ग्रामीण भागातलं आज येताना भाऊसाहेबनं दिलेलं उदाहरण जे काय हे खरं. येताना मला तिथं संजय नगर मध्ये अडवलं, ते म्हणले प्रवेश आजच करायचा आहे. त्याचं कारण वेगळं होतं भाऊसाहेब, तुम्हाला ते गडबडीत मला सांगता नाही आलं. त्याचा प्रवेश आजच करायचा, त्याचं कारण असं होतं की चुकून लोकांनी भूलतपा देऊन काल त्याला भाजपमध्ये प्रवेश करायला लावला. त्याला काल रात्री त्याच्या घरच्यांनी सांगितलं की तुम ये क्या कर बैठे, ये गलत कर रहे तुम, जाओ फिर भैया साहब के पास. तुम्ही मला फोन केला, म्हणलं माहिती कालच केलाय तिकडं, इतक्या लवकर कस काय, गरमी गडबड गलत होणार. त्यांनी आज 24 घंट्याच्या आत ते परत पुढे संजय नगर, ते परत त्यांनी आज प्रवेश केला. हे ते लोक लहान लहान काम असते, लहान संसार असतो गरीबाचं काय असतं, त्याला अपंगाचं काय असतं. आज साधारणपणे प्रत्येक महिन्याला या गेवराई तालुक्यातला जो काही अपंग आहे 40% वरचा, 1 रुपया खर्च लागला नाही पाहिजे त्याला. आणि म्हणून आपण गेवराईच्या कार्यालयामध्ये त्याचे कागदपत्र गोळा करतो, आणि 100 झाले की त्या महिन्याच्या 1 तारखेला त्या 100 लोकांना 2,500 रुपये महिन्याप्रमाणे मंजुरीचं प्रमाणपत्र आपण कृष्णालाच आणून देतो. त्याचं कारण कुणी पैसे मागता कामा नाही, हे तुझं काम फुकट झालेलं आहे, बाहेर कुणाला पैसे देत फिरू नका. या अपंगाच्या संदर्भातला आपण घेतलेलं नाही. मला चांगलं आठवतं, मी त्या जावळ्याला गेलो होतो महापुराच्या वेळेस पाणी पाहायला, कारण ते गाव लगेचच पाण्याने घेरलं जातं, म्हणून मी जावळ्यात गेलो. बाहेर निघताना मला झोपडपट्टीवर एक पाय एम्प्युट केलेला, ते कुबड्यावर गाडी थांबून विचारलं त्या अपंगाचं प्रमाणपत्र आहे. ते म्हणले साहेब तिथे जाऊ द्या. म्हणजे 7 वर्ष झाले मी 9,000 रुपये खर्च केले, मला अजूनही माझं अनुदान मिळत नाही. म्हणलं बीडला यायचं नाही, काही नाही, फक्त ते किशोर काढून केलं. म्हणलं आपलं कृष्णाला त्याचे कागदपत्र गोळा करून तातडीनं गेवरायला पाठवलं. गेवराईच्या ऑफिसला सांगितलं ते कागदपत्र लगे मागून घ्या व्हॉट्सअपवर. दिवाळीच्या आदल्या दिवशी शनिवारी आपण त्या महिन्यातल्या 167 लोकांना त्या अनुदान मंजुरीचं प्रमाणपत्र, आपलं मंजुरीचं पत्र त्यांच्या हातात घेऊन कल्पना करावं, 2 कुबड्या घेऊन एखादा बुके घेऊन येतो, हार घेऊन येतो. म्हणजे इतक्या दिवसापासून प्रलंबित राहिलेलं काम नाही होतंय, आणि ते कुबड्या घेऊन उभा राहिलेला ते आमचा हार घेऊन बुके घेऊन सन्मान करतो. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे हो तुम्हाला? ही आपली मिळकत आहे, ही आपली मिळकत आहे. ही सत्ता जी काय विजय आमदार झालेला नाही, या तालुक्यातला सर्वसामान्य जो काय ज्याच्यावर या शिवछत्र परिवाराचं राजकारण तगलं राहिलं, तुमच्या समोर तुमच्या बरोबर राहिलो, हे केवळ ही आपुलकी आणि ही प्रेम या अपंगांचं ज्या वेळेस पाहतो आपण त्यावेळेस अगदी समाधान वाटतं की सत्तेचा उपयोग योग्य लोकांच्या चुलीपर्यंत झालेल्या चौकटीपर्यंत आपण चाललेलो. आणि म्हणून शंका घेऊ नका, हे आले ते आले, सरपंचाचा प्रवेश आला, आता आमचं काय काय असलं संकुचित दृष्टिकोन ठेवू नका. बिलकुल ही संकुचित दृष्टिकोन नको आहे आपल्याला. देने वाले का भला हो, नहीं देने वाले का भी भला. आज करत असताना लहान विचार करून नाही चालत. होय, या गेवराई तालुक्याच्या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर येऊ शकतो. या गेवराई तालुक्याच्या शेतकऱ्याचा सन्मान व्हावा म्हणून त्यांच्या चौकटीपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. धारिष्ट्य सत्ता नसताना रस्त्यावर आलो. आज औरंगाबादला गेलो होतो आपण, आणि औरंगाबादला जायकवाडीच्या कार्यालयासमोर आपण रस्ता रोको केला की जायकवाडीचं पाणी या बंधाऱ्यांमध्ये बॅरेज मध्ये सोडा, जायकवाडीचं एक पाणी आवडतं या PRBC मध्ये सोडा म्हणून आपण जायकवाडीच्या समोर जाऊन त्या कार्यालयाच्या समोर जाऊन आंदोलन केलं होतं. त्यावेळेस मी राजेश टोपेंनाही बोललो, कैलास गोरंट्याला मी तिथं बोलवलं, या सगळ्यांना बोलून ते आंदोलन आपण तिथं उभा केलं.
दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बागडे साहेब आले. माझं काम आहे. जे आपल्याला जी संधी मिळेल ती संधी वाया जाता कामा नये. आणि ती संधी मिळाली बागडे साहेबांसमोर. मी त्यांनाही बोललो, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं बोललो दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. आणि त्यांना सांगितलं की कापसाला जर काही तुम्ही बागायती पीक समजणार नसाल तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या मराठवाड्यात आणि खानदेशात झाल्याशिवाय राहणार. तेवढ्यानं भागलं नाही. मी पलीकडे हिकमत उडाणांना मी स्वतः बोललो, राजेश विटेकरांना मी बोललो, त्यानंतर घुमरेंना मी बोललो होतो, विलास घुमरेंना. त्यानंतर प्रकाश दादांना सांगितलं, संदीपला सांगितलं, सुरेश धसांना मी सांगितलं. या सगळ्यांना, या सगळ्या आमदारांना तिथं माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर निवेदन तयार करून तिथं देण्याच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे, मराठवाड्याच्या शेतकऱ्याची अडचण कशी होईल हे सगळं त्या निवेदनामध्ये विशद केलं, समजून सांगितलं. आणि त्याचा परिणाम पहा, आपल्याला त्या GR मध्ये बदल करण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी जाहीर केलं. आपण आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. आपण कुणाचे प्रतिनिधी आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मोठा विचार करायचं शिका. हे आला, ते आला, याच गेलं, ते गेलं, लहान विचार करू. मी सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी बोललो अतिशय स्पष्टपणे. जे तुम्हाला बोलतो ते त्यांना बोललो, सगळ्यांना, यांना बोललो, त्यांनाही बोललो होतो. तुकाराम, या लोकांनी, ज्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, सामान्य माणूस कुठं अडता कामा नाही या संदर्भातली दखल तुम्ही घेणं गरजेचं आहे. ही या सगळ्यांच्या निदर्शनाची बाब प्रवेशाच्या अगोदर मी अतिशय स्पष्टपणे आलो. जोडणी होत असताना आपल्याला आपण थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचतो. यांच्या अडचणी आपल्याला कळतात. सत्तेचे दिवस आहे आणि या सत्तेच्या दिवसात प्रत्येक गावाला न्याय देण्याचं काम हे करणं आपण एक सत्पात्री दान असतं. सत्ता म्हणजे काय? ही विकासाचा होम आहे. आणि या विकासाच्या होमामध्ये एक आपल्याला त्यात एक सत्पात्री दान आपल्याला त्यात करायचं, एक संविधा विकासाची आपल्याला त्यात टाकायची आहे. त्यातच आपण संपूर्ण दृष्टिकोन ठेवायला लागलो. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, कसं होईल. आपला निर्णय पक्का झाला. कारखान्यात आपण आडवी करण्याच्या भानगडीत पडत नाही. कर्ज देत असताना मल्टीस्टेटचं साधारणपणे 27 कोटी रुपये गेल्या वर्षी वाटप केले. मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो, नाव नाही सांगणार, परंतु तलवाडा शाखेला साधारण 9.25 कोटी रुपये ज्यांना मिळालेले ते सगळे विरोधक आहेत. 27 कोटी 9.25 कोटी रुपये तलवाडा शाखेचे सगळे विरोधक. पण आपण जर काही त्यांना जाणीव करून द्यायला लागलो की तू विरोधक आहे, हे चांगलं नाही. करत राहा, वाया जाणार नाही. या तालुक्यातला शेतकरी, या तालुक्यातला व्यावसायिक, या तालुक्यातला व्यावसायिक, या तालुक्यातला शेतकरी, या तालुक्यातला तरुण हा एका उमेदीनं जर काय पुढे होत येत असेल तर त्याला हात देण्याचं काम हे तुमचं आमचं आहे. आणि भविष्यात ते तुम्ही आम्ही काम करत राहू. एवढंच आजच्या या प्रसंगी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो. म्हणून शंका कुणावर काही घेऊ नका आणि माझ्यावर तर मुळीच घेऊ नका. मुळीच घेऊ. मला तेवढा वेळही मिळत नाही. पहिलं ते होत हास्यांचं काढा हुशेन काही भांडणी करू नका रे. ते टेलिफोनचं नव्हतं का, टेलिफोनचं वायर जे आहे ना, इकडून का इकडून का, हास्यन का निकालो हुशेन निकालो, असल्या भानगडी नाही करायच्या. या भानगडी परवडणाऱ्या नाहीत आपण. आणि म्हणून आज या प्रसंगी रायरी ग्रामपंचायतीचा प्रवेश होत असताना मी जाणीवपूर्वकरित्या याचा खुलासा केला. काही जण इथं बसून ऐकतायत, काही घरी बसून ऐकतायत. काळजी करू नका, काळजी करू नका. आणि मनात हे असं विनाकारण संकुचित दृष्टिकोन ठेवू नका. या सत्तेचा वापर हा तुमच्या चांगल्यासाठीच होईल, हितासाठीच होईल. हे आजच्या या प्रसंगी परत एकदा इथं नमूद करतो. कारण आता अजून एक राहिलेला आहे. मी बोललो आज शेवटचं, पण मला वाटतं रविवारी होईल काय की माझ्या लक्षात आला. मोबाईल मध्ये मेसेज होता, भेंड राहिलेली. त्याचं फार दिवसापासून एक आता भेंड करण आणि मग थांबत. अलीकडचं भेंड ना
अलीकडचं बियाणं जंगल्याचं बियाणं हा तेवढं एक राहिले ते आता रविवारी करतो. त्यानंतर नगरपालिकेचे ती एक ग्रामपंचायत प्रवेश करणारे तेवढं करून थांबतो आणि मग नगरपालिकेच्या प्रचाराच्या ह्याच्यात राहावं लागणार आहे. केलेला आदर अतिथ्य सत्कार तुमचे आभार मानतो आणि परत एकदा हा विश्वास देतो की गावाच्या सार्वजनिक विकासाच्या संदर्भात कुठेही निधी गावकऱ्यांना कमी पडणार नाही अशा प्रकारचा आज एक शब्द देतो. आणि आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने आज प्रवेश करताय. चला हा लवकर आपण बसून राहा. आपण यांच्या ठिकाणी भैया साहेबांच्या हस्ते स्वागत होईल. चला उपसरपंच या अगोदर. उपसरपंच त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य अविनाश बाबासाहेब फलके, हे काही मिलिंद भगवान डोंगरे ग्रामपंचायत सदस्य. जेवण केल्याशिवाय पाहुणे मंडळी कुणी जाऊ नये अशी विनंती आहे. कचरू धुराजी पटेकर ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः वरती यायचे. रामेश्वर लाल यांचे या ठिकाणी भैयासाहेब स्वागत करतील. त्याचबरोबर माजी सरपंच रायरीचे चक्रधर डोंगरे, ज्ञानेश्वर गंगाधर महादेव फलके. चला ज्यांची नावं घेतली ती बोलू या लगेच वरती या. बाकीचे पाठीमागची जी मंडळी जरा थोडस स्टेज कमी करा. बाबासाहेब फलके, बाबासाहेब पुंजाराम, श्रीकिसन लाड, उत्तमराव डोंगरे, बाबासाहेब डोंगरे, ज्यांचे नाव घेतले ते या. रोहिदास पटेकर, अच्युत पटेकर, सयाजी विनायक फलके, अशोक गुणाजी पटेकर, विलास पटेकर, भाऊसाहेब पटेकर, भास्करराव मगरे, गणेश कजरू पटेकर, विठ्ठलराव डोंगरे पैलवान, विठ्ठलराव डोंगरे, कृष्णा पटेकर पैलवान, बाळासाहेब रंधे, दिनकरराव रंधे, गोवर्धन पटेकर, तुकाराम सोळंके, सखाराम कांबळे, बाळू गौतम डोंगरे, दिगंबर लाड, पद्मानंद रुक्मागत वाघमारे, कुंडलिकराव लाड, गणेश खत, अशोक पटेकर, रामदास फलके, परशुराम लाड, अशोक पटेकर, करम देहाडे, मिलिंद अर्जुन डोंगरे, शेख रफिक, अमोल डोंगरे या सर्व कार्यकर्त्याचे या ठिकाणी स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांनी ग्रुपनी पाठीमागे उभे राहा. ग्रुप फोटो काढायचा आहे सर्वांचा आहे. जेवण केल्याशिवाय कोणी इथला परिसर सोडणे अशी विनंती आहे संयोजन समितीच्या वतीनं. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. बाजूला सारखा थोडा फोटो करून घेऊ दे. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. गावकरी आणि पाहुणे मंडळी कुणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी सूचना आहे. सरपंचाची कृपया आपण पालन करायचंय. चला बाकीचे कार्यकर्ते होत्या खाली फोटोवालेवरती जा. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना नम्र विनंती आहे, आता लगेचच 1-2 मिनिटांमध्ये याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था होते. कृपया कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. नाना एक मिनिट प्रवेश होत्या. प्रवेशाच्या समोर खाली काही उभा राहा. स्टेजच्या मध्ये फोटो काढता येतील. फोटोवालेवरती जा. कार्यकर्ते जे आहेत प्रवेशवाले त्यांनी मंचावर जायचंय. आलेल्या सर्व मान्यवरांचं गावकऱ्याच्या वतीने सरपंचाच्या वतीने आभारी आहोत. माननीय भैयासाहेब, जयमंगलजी जाधव, सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्त्याचे या ठिकाणी मनस्वी आभार.